राष्ट्रवादी युवक काँग्रेसची हिंगोली शहरात बैठक संपन्न झाली आहे। वसमत येथे होणाऱ्या भव्य युवा मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरजदादा चव्हाण, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थदादा अजित पवार हे 9 फेब्रुवारी रोजी येणार असून त्यांच्या या दौऱ्यासंदर्भात पूर्वतयारी व नियोजन बैठक राष्ट्रवादी युवक काँग्रेस हिंगोली शहर यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती। ही बैठक हिंगोली शासकीय विश्रामगृह येथे 5 फेब्रुवारी रोजी संपन्न झाली। ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष बीडी दादा बांगर यांच्या आदेशाने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक शहराध्यक्ष स्वप्नील इंगळे यांच्या नेतृत्वात घेण्यात आली। या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंगोली जिल्हाध्यक्ष आदित्य आहेर व राष्ट्रवादीचे हिंगोलीचे शहराध्यक्ष केशव दुबे यांची उपस्थिती होती। यावेळी अनेकांच्या निवडी देखील करण्यात आल्या। यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या हिंगोली शहर सरचिटणीसपदी शेख समीर यांची निवड करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष आदित्य आहेर म्हणाले की येणाऱ्या काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विचार गाव वस्ती तांड्यापर्यंत पोहोचण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील 5ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात युवकांची जास्तीत जास्त सदस्य नोंदणी युवकांनी करावी व वसमत येथे 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या युवा संवाद व युवा मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदित्य आहेर यांनी केले। तारखेला युवकाचे प्रेरणास्थान आमच्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय सूरजदादा चव्हाण यांचं आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आगमन होणार आहे आणि युवा संपर्क अभियान, युवा मेळावा व सदस्य नोंदणी हा मुख्य कार्यक्रम आमच्या जिल्ह्यामध्ये चालू करायचा आहे। म्हणून हे नेते आपल्या जिल्ह्यामध्ये येणार आहेत। त्यासाठी आम्ही प्राथमिक स्वरूपामध्ये कार्यकर्त्याची पदाधिकाऱ्याची बैठक लावली होती हिंगोलीमध्ये। आमचे ॲडव्होकेट स्वप्नील इंगळे हे आमचे हिंगोली जिल्ह्याचे शहराध्यक्ष, त्यांनी ही मीटिंग आयोजित केली होती। त्या मीटिंगमध्ये आम्ही युवकांना असं सांगितलं की येणाऱ्या 9 तारखेला मोठ्या प्रमाणात आपल्याला युवक मेळावा हा घ्यायचा आहे। मेळाव्याला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, त्यानंतर आमचे नेते युवकाचे प्रेरणास्थान पार्थदादा पवार, त्यानंतर आमचे सूरजदादा चव्हाण हे देखील येणार आहेत। आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बीडी दादा बांगर, आमचे सर्व आमदार राजूभाई नवगरे या सर्वांची उपस्थिती त्या मेळाव्याला राहणार। सदस्य नोंदणीसाठी प्रत्येक गाव वस्ती तांड्यावर जाऊन राष्ट्रवादीची ताकद सदस्य नोंदणीसाठी प्रत्येक घरापर्यंत जाऊन सदस्य नोंदणीचा उपक्रम हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हाती घेतलेला आहे। हिंगोलीवरून प्रतिनिधी गोपाल सातपुतेची रिपोर्ट, महान्यूज 7 करिता।